In today's video lecture, we are going to see frame structure of GSM system. So, here the figure shows the frame structure of GSM system. As there are total 0 to 7, that is 8 such time slots in one frame. The time duration for each frame is given by each frame is given by 4.6155 मिलीसेकंद. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट ज्या व्हिडिओमध्ये फ्रिक्वेन्सी अलोकेशन बघितलेलेच आहेत, तर त्यामध्ये टोटल ARFCN चॅनल्स टोटल नंबर किती आहे 124 फॉर फॉरवर्ड लिंक अँड सेम फॉर द रिव्हर्स लिंक. तर त्यामधले जे काही फ्रेम्स आहेत, तर प्रत्येक फ्रेममध्ये 8 टाइम स्लॉट आहेत. एक TDMA फ्रेम हा कसा बनलेला आहे, तर टोटल 8 टाइम स्लॉटनी बनलेला आहे. तर त्या पूर्ण फ्रेमचा जो ड्युरेशन आहे, तर तो किती आहे 4.6155 मिलीसेकंड्स. आणि हा कशावरून काढलेला आहे, तर त्यासाठी इंटू 8ने मल्टिप्लाय केलेला आहे टू 577 मायक्रोसेकंड. सो ईच टाइम स्लॉट, एक जो हा टाइम स्लॉट आहे 0, 1, 2, 3 अप टू 7, तर हा ईच एक जो स्लॉट आहे, तर तो कितीचा आहे 577 मायक्रोसेकंड्स. ओके. सो बघा, तर ह्या फ्रेममध्ये दिलेला आहे टाइम स्लॉट नंबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर हा पूर्ण एक फ्रेम झालेला आहे. तर हा फ्रेमची जो ड्युरेशन आहे तो 4.6155 मिलीसेकंड्स. ओके. तर हा पूर्ण फ्रेम झालेला आहे. तर एक टाइम स्लॉट म्हणजे 577 मायक्रोसेकंड जो आहे, तर त्याचंही डिस्क्रिप्शन आपण बघणार आहोत. तर त्याला आपण फ्रेम स्ट्रक्चर असं म्हणणार आहे. तर ह्या फ्रेम स्ट्रक्चरमध्ये काय आहे बघूया. हे ऑलरेडी आपण GSM रेडिओ सिस्टीममध्ये बघितलेलंच आहे, रेडिओ सबसिस्टीममध्ये. तर इथे आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द GSM फ्रेम स्ट्रक्चर. सो सगळ्यांना डायग्राम क्लिअर दिसत असेल, होप सो. सो बघा इथे काय काय दिलेलं आहे. हा एक डेटा फ्रेम आहे. ओके, सॉरी, हा एक टाइम स्लॉट आहे. काय आहे, इट इज अ टाइम स्लॉट. तर इथे नंबर 1चा टाइम स्लॉट घेतलेला आहे. तर हे प्रत्येक टाइम स्लॉटमध्ये सेमच असणार आहे. तर हा एका टाइम स्लॉटमध्ये टोटल किती बिट्स आहेत, तर ते कशासाठी यूज केले जातात, तर ते आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ टेल बिट, डेटा बिट्स, फ्लॅग बिट, F फॉर फ्लॅग, T फॉर टेल बिट्स. ओके, इथं दिलेलं आहे ट्रेन बिट्स, आणि पुन्हा हे परत डेटा बिट्स, टेल बिट्स, आणि त्याच्यानंतर असेल गार्ड बिट. गार्ड बँड सगळ्यांना माहितीच असेल, तुम्हाला डिजिटल कम्युनिकेशनमध्ये वगैरे झालेलंच आहे. गार्ड बँड आर यूज्ड टू सेपरेट द टू इन्फॉर्मेशन. ओके, ॲज अ आयसोलेटर म्हणून सुद्धा गार्ड बँडचा आपण यूज करतो. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा. 57 बीट जे आहेत ते डेटा बीट्स आहेत, आणि डेटा बीट हे रिपीट 2 वेळा दिलेला आहे तर त्या फ्रेममध्ये, टाइम स्लॉटमध्ये. आणि 26 बीट जे आहेत ते ट्रेन बीट्स आहेत, आणि फ्लॅग बीट 2 आहेत, इथे एक आणि इथे एक. फ्लॅग बीट हा 1 बीट डेटा आहे. तो डेटा म्हणता येणार नाही, बट तो त्याचा साईज जो आहे तो 1 बीट असणार आहे. आणि टेल बीट्स जे आहेत तर ते 3 बीट्स आहेत. तर टोटल किती झाले काउंट करा बरं. ओके, तर टोटल किती झाले, इट इज अ टोटल 156.25 बीट्स. ओके, गार्ड बँडला पण ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघा, द 1 बीट फ्लॅग इज ऑलवेज ॲट द बिगिनिंग ऑफ द ईच डेटा बर्स्ट ऑफ 57 बीट्स. तर हा फ्लॅग बीट जो आहे, तर तो कुठे असतो, ऑलवेज बिगिनिंग ऑफ द ईच डेटा बर्स्ट ऑफ 57 बीट्स. द 3 टेल बिट्स, आणि हे जे 3 टेल बिट्स आहेत, टेल बिट्स आर इक्वल टू 3 zeros. ओके, तर these are the all logical zeros used in convolution decoding of the channel encoded
डेटा बिट्स. तर हे कशासाठी वापरणार आहे, तर डिकोडिंग जे काही आपल्याला करायचं आहे, एन्कोडेड असलेला डेटा जर डिकोड करायचा असेल तर आपल्याला हे 10 बिट्स लागणार आहेत. इवन तुम्ही असंही कन्सिडर करू शकता की जो काही डेटा आहे तो स्टार्ट कुठे झालेला आहे आणि एंड कुठे झालेला आहे हे सुद्धा कळण्यासाठी आपण फ्लॅग बिट आणि टेल बिट यूज करत असतो. त्याच्यानंतर द डेटा बीट बर्स्ट आर ऑफ 57. तर डेटा बिट्स किती आहेत, तर त्याचे जे बर्स्ट आहेत ते 57 बीट्सचे आहेत. आणि असे टोटल 2 डेटा बीट बर्स्ट आहेत आणि हे प्रत्येक टाईम स्लॉटला सेम असणार आहे. प्रत्येक ईच टाईम स्लॉटला 2 डेटा बीटचे बर्स्ट असणार आहेत आणि एक ट्रेन बीट्स असणार आहे, 2 फ्लॅग आणि 2 टेल आणि एक गार्ड बँड. असंच सेम स्ट्रक्चर हे प्रत्येक टाईम स्लॉटसाठी असणार आहे. द ट्रेनिंग सिक्वेन्स ऑफ 26 बीट ॲट द सेंटर ऑफ ईच टाईम स्लॉट इज यूज्ड फॉर चॅनल इक्वलायझेशन. तर हे जो ट्रेन 26 बीटचा आहे तर तो कशासाठी यूज केलेला आहे, चॅनल इक्वलायझेशनसाठी. आणि हा जो गार्ड बँड आहे 8.25 बीट्सचा आहे, हॅज बीन इन्क्लुडेड ॲट द एंड ऑफ द. आणि हा कुठे असतो गार्ड बँड, प्रत्येक टाईम स्लॉटच्या शेवटच्या बीटला असतो, ईच टाईम स्लॉट, इन ऑर्डर टू अवॉइड ओव्हरलॅपिंग ऑफ द डेटा बिट्स. हा का वापरलेला आहे, इट इज यूज्ड फॉर टू अवॉइड ओव्हरलॅपिंग. ओके, काय वापरलेला आहे, गार्ड बँड. तुम्ही गार्ड बीट सुद्धा म्हणू शकता. तर हे कशासाठी, अवॉइड ओव्हरलॅपिंग करण्यासाठी आपण काय यूज करतो, गार्ड बीट्स. सो तर आता आपण काय काय बघितलेलं आहे, पूर्ण एक जो फ्रेम आहे तो कितीचा बघितलेला आहे, तो कसा बनलेला आहे, एका टाईम स्लॉट टाईम काढलेला आहे एका टाईम स्लॉटचा आणि त्या टाईम स्लॉटचं फ्रेम बघितलेलं आहे आणि त्या प्रत्येक टाईम स्लॉटमध्ये किती डेटा बिट्स आहेत तेही बघितलेलं आहे. तर आता आपण बघूया the number of bits corresponding to each time slot can be calculated as follows. तर आपल्याला काय करायचं आहे, टाईम स्लॉटला दिलेलं जे काही बिट्स आहेत, एका टाईम स्लॉटसाठी दिलेले जे बिट्स आहेत ते कॅल्क्युलेट करूयात. तर आताच आपण बघितलेलं आहे टोटल आपल्याकडे किती डेटा बिट्स आहेत, तर 2 आपल्याकडे डेटा बिट्स आहेत 57 बीटचे. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो दिलेला आहे हा काय आहे, इट इज अ फ्लॅग. ओके, आणि हा डेटा, हा काय आहे, इट इज अ गार्ड बीट. ओके, त्याच्यानंतर हा काय आहे, 3 × 2 म्हणजे हा टेल आणि हे 26 काय आहे, इट इज अ ट्रेन. ओके, ट्रेन बीट. तर टोटल किती झालेलं आहे बघा, द टोटल बीट्स फॉर ईच टाईम स्लॉट इज फॉर ईच. ओके, ईच हा इम्पॉर्टंट आहे. तर ईच टाईम स्लॉटसाठी किती असणार आहे, 156.25 बीट्स. तर टोटल जो एक टाईम स्लॉटचा जो बीट्स टोटल त्याच्यामध्ये किती असणार आहेत, 156.25. तर हा जो 156.25 आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 114 जे बीट आहेत तर तेच काय आहेत, डेटा बीट आहेत. ओके, राहिलेले 40.25 हे काय आहे, तर हे असंच इन्क्लूड केलेला डेटा असणार आहे, जसे की टेल बीट्स, फ्लॅग बीट्स आणि त्याच्यानंतर ट्रेन बीट्स. ओके, तर ह्यांना टोटली आपण काय म्हणणार आहे, ह्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन नसणार, तर हे फक्त सेपरेशनसाठी वगैरे आपण यूज करणार आहे. तर त्याला काय म्हणणार आहे, ओव्हरहेड बीट्स. ओके, ओव्हरहेड बीट्स. तर ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर हा इफिशियन्सी, आपल्याला टोटल जो टाईम स्लॉट आहे तिथून आपल्याला डेटा किती सेंड करता येतो किंवा किती रिसीव करता येतो हे पण आपल्याला काढावं लागेल. सो त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, काय आहे, हेच द इफिशियन्सी ऑफ GSM इज गिवन बाय. तर इफिशियन्सी जर काढावं लागेल तर आउट ऑफ 156.25 बीट्स आवर डेटा बीट इज ओनली ऑफ 114. ओके, आणि राहिलेले जे 40.25 आहेत तर ते असेच ओव्हरहेड बीट्स आहेत ज्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशनच नाही आहे. सो आपल्याला जर इफिशियन्सी काढायचं असेल तर इफिशियन्सीचं तुम्हाला सिम्बॉल माहिती आहे, इट इज अ ईटा. ओके, तर ह्याच्याने आपण काढणार आहोत. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे
efficiency is equal to 1 minus 40.25 divided by 156.25 into 100. तर आपल्याला मिळालेली जी इफिशियन्सी आहे पर्सेंटेजमध्ये इट इज अ 74.24. सो आपल्याकडे जे GSMची टाईम स्लॉट्स आहेत तर त्याच्यामधून आपण आपला जो डेटा आहे तर तो किती % सेंड करू शकतो? 74.24. बाकीचे जे आहेत ते सगळे असेच ओव्हरहेड बिट्स आहेत, तर तेही इम्पॉर्टंट आहेत, फक्त त्याच्यामध्ये काय नसणार आहे? डेटा नसणार आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फ्रेम स्ट्रक्चर ऑफ GSM system. In tomorrow's lecture or next lecture we will continue with our control channel, types of channel. Okay, so this is the base for that bit, so I have taken this bit, so kindly remember all these things. These are the very important things. Thank you.